पहिले बा एवढ्या मोठ्या 45 डिग्री सेल्सिअसमध्ये म्हटलं हे कोणती संस्था आहे हे म्हटलं शेतकऱ्यासाठी झटत आहे इथं. खरंच याची कमाल आहे हो. मॅडम आपलं नाव काय? माझं नाव वैष्णवी हिवराडे आहे. मी दर्यापूर तालुक्यामध्ये विकास गंगा समाजसेवी संस्था घाटंजी यवतमाळ आमचा हा प्रोजेक्ट चालू आहे, उत्तम कापूस प्रकल्प. आणि त्या अंतर्गत आम्ही 24 गावांमध्ये काम करतो दर्यापूर तालुक्याच्या. त्याचबरोबर माझी ही पूर्ण टीम आहे. आम्ही 10 जण या प्रोजेक्ट अंतर्गत काम करत आहोत. तर माऊली या गावामध्ये आम्ही तलाव खुलीकरणाचं काम करत आहे. त्याला आम्ही SWC स्ट्रक्चर म्हणतो, सॉईल वॉटर कन्झर्वेशन. तर या स्ट्रक्चरचा आमचा एक हेतू असतो की फार्मर्सला पाणी अवेलेबल व्हावे, त्याचबरोबर या तलावाचा जो सुपीक गाळ आहे तो शेतकऱ्यांना देणार आहे. हे संस्था स्थापन करताना तुम्ही शेतकऱ्यासाठी कोणते उद्देश ठेवले होते? आमचे 5 उद्देश आहे. एक आहे की त्यांचं जीवनमान उंचवलं गेलं पाहिजे, म्हणजे शेती व्यतिरिक्त त्यांना कुठली शाश्वतता आम्हाला उपलब्ध करून द्यायची, एक उपजीविका. नंतर दुसरं आहे मातीचे आरोग्य आम्हाला सुधारवायचे आहे, पाण्याची उपलब्धता करून द्यायची आहे. त्याचबरोबर जे आपल्या महिला आहे महिलाचं सक्षमीकरण वाढवायचं आहे. म्हणजे जसं आमचे बघू शकता टीममध्ये जास्तीत जास्त प्रमाणात महिलांचं प्रमाण दिसून येतं. 50% आरक्षण आहे तरी महिलांचं सक्षमीकरण मधून पाहिजेच तुम्हाला. 50% आरक्षण सरकारने दिलं, पण महिला स्वतःची मानसिकता अशी आहे की आम्ही घराच्या बाहेर कसं पडणार, यासाठी आम्ही सपोर्ट करतो की त्यांच्या फॅमिली पण त्यांनी सपोर्ट केला पाहिजे आणि आम्ही पण त्यांना सपोर्ट करतो. आतापर्यंत तुम्ही किती कामं केले? आम्ही 2014 पासून दर्यापूर तालुक्यामध्ये ही संस्था चालू आहे. त्याचबरोबर आम्ही आतापर्यंत आमच्या फंडिंगनुसार 7 ते 8 कामं तलावाचे केलेली आहे. फार्मर्सला मोफतमध्ये गाळ भरून देणार आहे आणि याची जी बिलिंग आहे फक्त JCBचं आम्ही पूर्ण भाडं देऊन देईल. बाकीचे फक्त तुमचे ट्रॅक्टर राहतील, JCB आणि गाळ काढून द्यायची जबाबदारी आमची. एवढ्या 45 डिग्री सेल्सिअसमध्ये समाजसेवा करताना अण्णा हजारेसारखे जागेवर बसले आणि ही समाजसेवा करताना तुमच्या जीवितवाला कुठेतरी हानी झाली तर याची पूर्णपणे जबाबदारी आमची संस्था घेणार आहे. आता आमच्या संस्थेचं नावच बघा ना, विकास गंगा समाजसेवी संस्था आहे. मग या समाजाची सेवा करताना आम्हाला 45 डिग्री सेल्सिअस जर तापमान मोजायला बसलो तर आज हे काम होणच नाही. समाजसेवेचा दिखावा वेगळा, ग्राउंड लेवलवर 45 डिग्री सेल्सिअस समाजसेवी करणं ही अशी संस्था आहे फाउंडेशन सारखी विकास गंगा अशा महिलांना समोर मी नतमस्तक स्वतःच्या जीवाची परवाना करतात. 45 डिग्री सेल्सिअस मध्ये या भर उन्हात उभे आहे. 19 मे मंगळवार भर उन्हात 45 डिग्री सेल्सिअस या महिलांनी 12 वाजता स्मार्ट विलेज माऊली धांडेगावच्या सरपंच श्रीमती गवईताई असते यांचे उद्घाटन केलं. गावातील शेतकऱ्यांची तिथे शेतकऱ्यांची उपस्थिती सुद्धा प्रार्थना होते. असे कार्यक्रम आयोजित करताना ऊन तान वारा याची पर्वा न करता जे लोक समाजसेवा त्यांना मोबदला मिळत असेलही, पण जीवाचा खेळ करून मोबदला म्हणजे समाजसेवा एवढी साधी गोष्ट. व्हिडिओ पाहण्याकरता स्मार्ट विलेज गावचे सरपंचासोबत ग्रामपंचायत कर्मचारी आहेत आमच्या माऊली गावाच्या श्रीमती गवईताई. ग्रामपंचायतमध्ये कर्मचारी यांनी सुद्धा आवर्जून हजेरी लावलेली होती. JCB रोहन फेरन यांची होती आणि ट्रॅक्टर आपण पाहत होता.